दरम्यान या सगळ्याबद्दल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं नेमकं म्हणणं काय जाणून घेऊयात। तब्बल विरोधक पक्षांच्या 19 आमदारांना निलंबन झालेलं आहे। आपल्याबरोबर विरोधी पक्षनेते विखे पाटील साहेब आहेत। तर सांगू शकाल की खूप मोठी कारवाई सरकारने केलेली आहे। अचानक कल्पना नसताना अशा पद्धतीने 19 आमदारांना निलंबन आम्हालाच आश्चर्य वाटलं, कारण शेवटी आज अर्थसंकल्पाची चर्चेचा पहिला दिवस होता। आम्ही सगळे सभागृहात त्यासाठी गेलो होतो आणि ताबडतोब सरकारनं स्पेशल सिटिंग म्हणजे हे तर पहिलं घडलंय, नियमित सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विशेष बैठक घेऊन आज 19 सदस्यांचं निलंबन केलंय। हा खरं म्हणजे सरकारच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतोय। ही सरकारनं लोकशाहीला पूर्णपणे हाता फासलंय। ही राज्यातल्या इतिहासातली पहिली घटना आहे। सर, ज्या पद्धतीने सरकारचं म्हणणं जेव्हा अजित पवार आपलं अर्थसंकल्पीय भाषण करत होते तेव्हा शिवसेना भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला, तेव्हा त्यांचं निलंबन झालं होतं। कायदा तोच आहे आणि तोच त्यांनी कुठेतरी नियम इथे पण लावला असं आहे की त्यावेळी फक्त संजय गांधी निराधार योजनेचं अध्यक्षपद आमदारांना अध्यक्ष करावं हा एकच मुद्दा होता आणि तो त्या दिवशी त्यांनी उपस्थित केला आणि आम्ही अर्थसंकल्प मांडू देणार नाही म्हणून भूमिका मांडली। इथे गेले 2 आठवडे मी शेतकऱ्यांची कर्जमाफी मागतोय। 9,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच्या नंतर आज कर्जमाफीची आम्ही ज्यावेळी मागणी करतोय, राज्यातला शेतकरी डोळे लावून बसलेला आहे। स्वतः मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांकडे पर्यंत जाण्याची भाषा करतायत। दुर्दैवानं आज अर्थसंकल्पाच्या चर्चेचा पहिला दिवस असताना आम्ही कपात सूचना मांडू आणि कपात सूचनाच्या मांडण्याच्या मुद्द्यावर सरकारकडे बहुमत नाही। मला वाटतं त्या भीतीपोटी आज आमचे 19 आमदार निलंबित केलेत की लोकशाहीचा सभागृहामध्ये खून झाल्याचं चित्र आज महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलेलं आहे। जे आपण त्यांच्याबरोबर केलं तेच राजकारण आता भाजप आपल्याबरोबर करते असं वाटतं का? नाही, मुळातच प्रश्न मुळातच छोडाचं राजकारण करण्याचीच भूमिकातून ही कारवाई झालेली आहे। कारण शेतकऱ्यांच्या कर्जमाफी तुम्हाला द्यायची नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही सरकार गंभीर नाही आहे आणि केवळ आपला उद्या या अर्थसंकल्पाच्या चर्चेत कपात सूचनेतून आमचा पराभव होईल आणि तो मला वाटतं त्या भीतीपोटीच ही कारवाई झालेली आहे। ह्या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो। हे निलंबन कुठेतरी कमी करावं ह्याची मागणी करणार आहात आपण? आम्ही करणार नाही, आम्ही काय सरकारकडे भीक मागायला जाणार नाही। सरकारने सोडाच्या भावनेने कृती केलेली आहे। शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे। सरकारला कारवाई माग घेतील ते घेतील, आम्ही मात्र सरकारला विनंती करणार नाही। तर हे होते विरोधी पक्षांचे ज्यांनी म्हटलेलं आहे की हे निलंबन मागं घ्यावं किंवा कमी व्हावं ह्यासाठी ते सरकारकडे भीक मागायला जाणार नाहीत आणि हे सुडाचंच राजकारण सरकार करत आहे। रश्मी पुराणे, एबीपी माझा, मुंबई। तेव्हा आज सभागृहामध्ये लोकशाहीचा खून झाल्याची प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली।